नमस्कार, स्वाद कोकणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज मस्त असे फणसाचे कटलेट बनवणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर आमच्या गार्डनमध्ये एकाच डेटाला 7 फणस आले होते। तर ते लोडिंगने खाली पटकन पडले, तर आता आम्हाला त्याची भाजी करावी लागते। तर मी तुम्हाला आज कटलेट बनवून दाखवणार आहे। रेसिपीला आता सुरुवात करूया। पहिल्यांदा फणस मी सोलून उकडून घेतलाय आणि त्याचा असं हे करून घेतले, पीस करून असं बारीक चुरा करून घेतलाय। तर आपण ह्याचे कटलेट बनवूया। तर इथे मी 4 मिरच्या घेतल्यात, अद्रक घेतलाय, पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतले। तर इथे 4 लसणाच्या पाकळ्या। तर ही आपल्याला पेस्ट बनवायची बारीक। तर इथे आपली बारीक अशी पेस्ट वाटून आणलेली आहे। आता आपण सर्व मिश्रण मिक्स करूया। तर आपण सगळे साहित्य मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया। तर हा फणसाचा गर आहे, बारीक चिरलेला कांदा, हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, पेस्ट, लिंबाचा रस, ब्रेड क्रमच्या ऐवजी इथे ब्रेड ताजे वाटून घेतले ताजे। तर हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया बाइंडिंग साठी। तुम्ही बटाटा सुद्धा उकडून घेऊ शकता। ते सगळं आपल्याला असं मिक्स करायचंय। तर मस्त अशी बाइंडिंग होते। तर चांगलं मळून घेऊया आपण। तर एका साइडला मी तवा तापत ठेवलाय। तर इथे आपला गोळा मळून झालाय मस्त। आता ह्याचे आपण कटलेट पाडूया। तर थोडासा हाताला तेल लावून घेते। मस्त तुम्ही कोणताही शेप देऊ शकता। तर मी इथे गोल देणार आहे। हे बघा असे मस्त पटकन होतात। आता ह्याला आपण काजू लावून घेऊया। मस्त असं आपलं तयार झालंय कटलेट तळायसाठी। तर असेच आपण सगळे ह्याचे बनवून घेऊया। तर इथे आपले मस्त असे बनवून तयार झालेत। आता आपण तव्यावरती फ्राय करूया। तर इथे तळण्यासाठी तेल सोडूया। तर तेल इथं तापलेलं आहे, आपण एक एक सोडूया असं। तर आपल्याला हे कटलेट मस्त असे तळून फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे एक साइडनी फ्राय झाले, तर आपण हे पलटून घेऊया। तर
आपले इथं कटलेट तयार झालेत फ्राय करून. आता आपण हे सर्व करूया. तर इथे मी फणसाचे कटलेट बनवलेत, ते मस्त झालेत. फणसाचे कटलेट सगळ्यांना आवडतील, तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा ह्या सीझनमध्ये. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.